हाय हॅलो नमस्कार, कसे सर्व माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। चला तर आज मी तुम्हाला नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे। आज मी बनवणार आहे बटाट्याचे कटलेट्स, त्याची भाजी बनवणार आहे, बटाटा कटलेट बनवणार आहे। तर हे बघा, मी 3 बटाटे घेतले आहेत। तर चला आता आपल्याला हे 3 बटाटे चांगले धुवून घ्यायचे। आता आपल्याला ती बघा किसकी घेतलेली आहे, एक मी किसायची बटाट्याची। आता आपल्याला किसून घ्यायची आहे। इकडे मी पाणी तापत ठेवलेलं आहे। असे किसून घ्यायचे। असे आपल्याला बटाटे घ्यायचे, त्याच्यामध्ये आम्ही पाणी टाकत आहे आणि चला तर बघा, असे मी बटाटे किसून घेतलेले पीस। आपल्याला त्याला धुवून घ्यायचे चांगलं व्यवस्थित। खराब पाणी आहे, आपल्याला चांगलं पिळून घ्यायचं। आता घेतलेले आहे हळद टाकणार आहोत 1 चमचा। 1 चमचा आपण 2 चमचे बेसन पीठ टाकणार आहोत। चला आपल्याला थोडं मीठ टाकायचं आहे चवीनुसार। मिक्स करून घ्यायचं आहे, हे असं मिक्स करून घ्यायचं। असं घ्यायचं। आता आपण हे करणार आहोत, हे बघा मिक्स करून घ्यायचे। तर चला तर आता आपण एक चाळण घेऊया, बघा असं झालेलं आहे। चाळण घ्यायचे, बघा चाळण घेतलेली आहे आपलं। त्याला आता आपण तेल लावणार आहोत। तर हे बघा आता म्हणजे छोटे छोटे असे कटलेट्स करायचे। हे बघा मस्तपैकी असे गोल असे करून घ्यायचे।
इकडे मी पाणी तापत ठेवलेलं आहे, तर त्याच्यावरती आपल्याला हे उकडायला ठेवायचे आहेत. बघा आता आपण उकडा ठेवूया. चला तर बघा असे ठेवलेले आहेत. आता आपल्याला उकडायसाठी ठेवायचे आहेत. आता आपण झाकण ठेवूया आणि गॅस पास करूया. चला तर आता आपण दुसरी प्रोसेस करायची आहे आपल्याला. चला आता आपण ग्रेव्हीसाठी कांदा एक घेतलेला आहे, 2 टॅमॅटो घेतलेले आहेत, मिरच्या घेतलेले आहेत, 2 लसूण पाकळ्या घेतलेले आहेत. तर हे बघा आता आपण चला टॅमॅटो टाकूया. कांदा कापून घेतलेला आहे मी एक. आता आपल्याला टॅमॅटो कापायचा आहे. असे बघा असे मिरची पण घेऊ शकतो. आपली सुकी असते मिरची तीही घेऊ शकतो. हे बघा मी घेतलेले आहेत. तर चला आता आपण हे टाकूया. मिरची जिरा टाकूया 1 चमचा. तर चला आता आपण मिक्सरला लावून घेऊया. बघा झालेलं आहे. चला आता आपण बापायला ठेवले होते. हे बघा चांगले असे झालेले आहेत. तर चला काढूया आपण. हे बघा चांगले छान असे झालेले आहेत. तर चला आता आपण करूया. बघा हे आता आपण मसाले घेतले होते ते टाकायचे. घ्यायचे आहे. आपल्याकडं पाहुणे वगैरे आली तरी आपल्याला विचार करतात आमच्यानं पाहुणे आल्यावर काय करायचं. ते बघा मी बटाट्याची कटलेट केलेले आहे. तर बटाट्याच्या कटलेटची आपल्याला भाजी करायची आहे. बघा मस्त असे साहित्य घेतलेले आहेत. त्याला 1 चमचा हळद टाकायचे, 1 चमचा थोडासा तिखट मिरची पावडर टाकायचा आहे, 1 चमचा आपल्याला मसाला पावडर टाकायचे, 1 चमचा आपल्याला धना पावडर टाकायचे आहे, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर टाकायचे. तर चला आता आपण घेऊया. कटकटाची आहे एकदम, तोंडाला पाणी सुटेलाची भाजी आहे. त्याला आता आपल्याला पाणी टाकायचं आहे. मीठ टाकायचं आहे चवीनुसार.
त्याला तर तुम्ही यायला 2 मिनिटे थांबूया आता आपण उकळी येण्यासाठी. तर हे बघा असे झालेले आहेत सुटे सुटे. मस्तपैकी असे. तर त्याला उकळी आलेली आहे मस्तपैकी अशी. मस्तपैकी अशी झालेली आहे. तर अशी आपल्याला रेसिपी करायची आहे. तुम्ही पण बनवा तुमच्या घरी. आवर्जून मुलांना खायला घाला तुम्ही पण. आता आपण झाकून ठेवूया त्याच्यावरती धने आचेवरती. चला तर बघा आता आपली झालेली आहे रेसिपी तयार. भाजी बटाटा कटलेटची भाजी केलेली आहे मी. तर आवडली असली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नक्की आवर्जून सांगा कुठून बघताय ते पण. चला तर मग जय सद्गुरू. कमेंटमध्ये नक्की सांगा कुठून बघतायत ते तुम्ही आणि माझी रेसिपी कशी आहे ती पण सांगा कमेंटमध्ये. चला तर जय सद्गुरू.